नमस्कार. भारतात खरंच बेरोजगारी आहे का, की लोकांचा आळस आहे याच्या मागे काम करण्यामागचा? त्याच्यावर आपण आज बोलणार आहोत. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO यांनी केलेल्या 2024च्या रिपोर्टनुसार भारतात काम करणारी लोकसंख्या 2011 मध्ये 61% होती. तीच लोकसंख्या 2021 मध्ये 64% पोहोचली. याचा अर्थ असा की फक्त 3% याच्यामध्ये वाढ झालेली काम करणाऱ्या लोकांमध्ये. ही भारताच्या विकासासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. याच अहवालाच्या अंदाजानुसार 2035 पर्यंत फक्त 1% म्हणजे 65% पोहोचण्याची शक्यता आहे, अशा ILOच्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन वर्ल्डमध्ये जे आहे ते त्यांनी केलेल्या अंदाजानुसार अहवालानुसार हा रिपोर्ट काढण्यात आलेला आहे. अनेक तरुणांनी उच्च शिक्षण घेतलं खरं, पण त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना नोकऱ्या भेटल्या नाहीत. त्यामुळेच बेरोजगारी आहे असं गृहीत धरता येत नाही आपल्याला. जर तुमचं शिक्षण जास्त आहे त्याच्या टाईप तुम्हाला नोकरी नाही भेटली तर बेरोजगारी असं नसतं ना. आज महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी भरपूर MIDC आहेत. पुणे किंवा इतर देशामध्ये भरपूर MIDC आहेत. इट मीन्स आपण पकडलं तर पुण्यामध्ये समजलं भोसरी, चाकण किंवा शिक्रापूर अशा भरपूर MIDC आहेत. मी अशा ठिकाणी स्वतः काम केलेल्या लोकांना काम पुरवलेला माणूस आहे. मला माहिती तिथं कंपन्या भरपूर आहेत, प्रचंड प्रमाणात कंपन्या आहेत. फक्त तिथं लोकांना कामाला जे जायचंय स्वतः शिक्षणानुसार त्याच्या पात्रतेनुसार जर लोकांना काम नाही करायचं तर ते अवघड आहे ना. मग आम्हाला BA झाले, BCom झाले, आम्हाला बँकेत नोकरी, तसं पाय नाही होत. जर आपल्याला नोकरी नाही भेटत ना तर आपण कामाला जायचं टाळतो. आपल्या सोयीनुसार काम नाही भेटलं आपण कामाला जायचं टाळतो आणि नंतर सरकारला दोष देत राहतो. हे अत्यंत चुकीचं आहे. स्वतःच्या सोयीनुसार जर आपल्याला नोकरी नाही, आपल्या इच्छेनुसार गोष्टी नाही घडल्या तर आपण इतरांना दोष नाही देऊ शकत. सध्याच्या तरुणांना कमी कष्टामध्ये जास्त पैसे हवे आहेत, की बाबा थोडाच त्रास पाहिजे, थोडंच काम पाहिजे, थोडंच कष्ट पाहिजे, त्यानंतर आपल्याला जास्त पैसे भेटले पाहिजेत. तर त्यांना जास्त पैसे हवे आहेत. आपण स्वतः विचार केला पाहिजे. आजकाल पैसे कुणी फुकट देत नाही. हे कलियुग आहे, सतयुग नाहीये. जर आपल्याला कमी कष्टात जास्त पैसे हवे आहेत ना तर आपल्याकडे तसं कुठलं ना कुठलं स्किल पाहिजे, कौशल्य पाहिजे, की जेणेकरून आपल्याला तशी लोक त्याच्या आपल्या कामानुसार तसे पैसे देतील. आपण जर कमी कष्ट जास्त पगार कुठली कंपनी देणार आपल्याला? आजकाल जो मी स्वतः बघितलेलं आहे, स्वतः या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, जी 10वी-12वीची पोरं असतात, ITI झालेले, डिप्लोमा झालेले मुलं असतात, त्या लोकांना सुद्धा कलरचं स्पेलिंग सुद्धा येत नाही. जे गावाकडे मराठवाड्यात तुमचे पुणे विभागा साईडला येतात. सगळीच पोरं अशी नाही आहेत, पण 50% मुलं तरी अशी आहेत ज्यांना मराठी तर येतं, पण काय करतात मराठी पण येत नाही. कलरचं स्पेलिंग सांग म्हणतं, ब्लॅक व्हाईटचं स्पेलिंग सांग त्यांना येत नाही. त्यांच्याकडे ITIची डिग्री आहेत. त्या डिग्री काय जायच्यात काय? तर आपल्याला काही घंटा येत नाही तर आपण कसं समोरच्याकडनं अपेक्षा ठेवू शकतो की आपल्याला हे पाहिजे, आपल्याला ते पाहिजे, अशी चांगली नोकरी भेटली पाहिजे, चांगला पगार भेटला पाहिजे? असं नाही होत ना. ज्यांना काय अक्कल सुद्धा नाही त्यांना सुद्धा जास्त पगाराच्या नोकऱ्या पाहिजेत. तशा नोकऱ्या त्यांना भेटत नाहीत. 8 तास पाहिजे, बसून पाहिजे, 15,000 पाहिजे. यार तुला जर 15,000 पाहिजे तर आपली तेवढी लायकी पाहिजे ना 15,000 घेण्याची. ही जनता विचार करत नाही. नंतर मग आपण सरकारला दोष द्यायचा, गावाकडे जायचं, रडत बसायचं, पुण्याला गेलो, इकडे गेलो, या शहरात गेलो, तिथे गेलो, नोकरी नाही भेटली. तुझी अक्कल काय आहे, तुला काय स्किल हे सांगत नाही कुणी. स्वतःचं गु खाल्लेलं आपण सांगत नाही लोकांना. आपण चूक येते लोकांना सांगत नाही कधी. आपण दुसऱ्यांना दोष देणार, सरकारला दोष देणार, कंपन्यांना दोष देणार, त्या शहराला दोष देणार, असं नाही. आपण आपली चूक कधी स्वीकारत नाही. खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि प्रॅक्टिकल मध्ये घडलेली गोष्ट आहे. मी स्वतः या गोष्टीमध्ये काम केलेलं, मला माहिती. लोक नालायक आहेत, स्वतःची चूक कधीच स्वीकार करत नाहीत लोक. सरकारला दोष द्या, मग त्याच्यामधून मग आईवडिलांचा पैसा वाया, स्वतःचा वेळ वाया, आईवडिलांचा वेळ वाया, ते शिक्षकांचा वेळ वाया. ते लोकांना अजिबात दिसत नाही. गाढवपणाचं काम करतात लोक आणि नंतर लोकांना दोष द्यायचा. शिक्षणानुसार नोकऱ्या भेटत नसल्यामुळे अशी छोटी मोठी कामं करून उदरनिर्वाह करावा लागतो माणसांना. इट मीन्स जर आपण पकडलं तर जी काही BA BCom इंजिनियर झालेले लोक आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार किंवा त्याच्यानुसार नोकऱ्या भेटत नाहीत. ऍट द एंड लोक निराश होतात. ते डायरेक्ट डिप्रेशनमध्ये जातात. काही लोक फाशी घेतात, आयुष्य संपून टाकतात. अरे काम नाही भेटलं तू मर, दुसरं काम कर. मग त्याच्या डिग्रीवर थोडी तुला आयुष्य काढायचंय. माणसाला जगायचं म्हणलं माणूस कसंही जगतो. फक्त डिप्रेशन मधून जीव देणे ह्याच्यातून पर्याय नाही. आयुष्याला इतक्या लवकर हरू शकत नाही आपण. पण या सगळ्याचा परिणाम माणूस डिप्रेशनमध्ये जातो. मग एखादा उदरनिर्वाह करण्यासाठी माणूस छोटी मोठी एखादी नोकरी करतो. ते करता करता माणूस डिलिव्हरी बॉय बनून जातो.